नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट्स ग्लोबल क्यूज बऱ्यापैकी फ्लॅट होते, पण कालची अपमूव कंटिन्यू ठेवली। डाउ जोन्स काल चांगलं प्लस गेलं, 500 पॉईंट प्लस जवळपास US मार्केट क्लोज झाले। नॅसडॅक जवळपास 200 पॉईंट प्लस झाले, पण एशियन मार्केट्स आज सकाळी इतके काही फारसे पॉझिटिव्ह नव्हते। पण तरीही आपली कालची मूव मार्केटनं इंटॅक्ट ठेवली आणि जवळपास 100-125 पॉईंटच्या आसपासचं एक पॉझिटिव्ह ओपनिंग आज निफ्टीला आपल्याला बघायला मिळालं। सेन्सेक्स जवळपास 400 पॉईंटच्या 350-400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आणि दिवसभर एक स्टॅग्नंट मूव 100-125 पॉईंटच्या अराउंडच मार्केट दिवसभर राहिलं आणि क्लोजिंगच्या काही अर्ध्या तासांमध्ये थोडंसं परत बाईंग प्रेशर आल्यामुळे निफ्टी जवळपास 180 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, सेन्सेक्स जवळपास 600 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आणि बँक निफ्टी जवळपास 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले। आज एक स्टॅग्नंट आणि लेस वोलाटाईल, कमी वोलाटाईल असा दिवस मार्केटला बऱ्याच दिवसांनी बघायला मिळाला आणि एक शांत मूव आज मार्केटला होते। याचं कारण कदाचित FIIs बऱ्यापैकी हॉलिडेवर गेलेत। FI डेस्कवर व्हॉल्यूम कमी आहेत, कारण आजही FIDIचा डेटा आला, पण आजही FIIsने विकलं आहे। जवळपास कंटिन्यू 40 ट्रेडिंग सेशन्सपैकी जवळपास 35 ट्रेडिंग सेशन्स FIIsने विकलेत, म्हणजे 2 महिने गेले FIIs फक्त 5 वर्किंग डेज वगळता 35 वर्किंग डेज सेलिंग केलेलं आहे। आणि डिसेंबरचा ईच अँड एव्हरी दिवस म्हणजे 22 नोव्हेंबरनंतर म्हटला तरी चालेल, आज ईच अँड एव्हरी डे कंटिन्युअसली FIIsने 28 दिवस सेलिंग केलेलं आहे। असं ह्याच्या आधी मार्केटमध्ये पाहायला मिळालेलं नाही आहे। FIIs का विकतात याचं कारण कदाचित त्यांनाच माहीत, किंवा त्यांना अशी गोष्ट माहिती असेल जी आपणाला माहीत नाही आहे, त्यामुळे ते विकत आहेत। पण थँक्स टू DI ज्यांनी चांगलं मार्केटला सपोर्ट केलं आणि कंटिन्यू नॉट इवन सिंगल डे त्यांनी विक्री केली नाही, कंटिन्यू जेवढे दिवस FIIsने विक्री केली तेवढे दिवस त्यांनी बाय केलं, त्यामुळे मार्केटला आपणाला बऱ्यापैकी फॉल जास्त मोठा आला नाही। जो काय आला फॉल तो मागच्या फ्रायडे आणि मंडेला आला, पण आज ऑलमोस्ट जो मंडेला फॉल आला 350-400 पॉईंटचा निफ्टीला, तो संपूर्ण आज क्लोज कवर केलं निफ्टीनं। कारण निफ्टी 16,985वरून ब्रेक होऊन 16,400 गेलेला सिंगल डे मंडेला, आणि आज परत पुन्हा 16,955ला आले मार्केट। आणि याचं सगळं श्रेय DIs आणि रिटेल इन्व्हेस्टरला जातं की ज्यांनी लोअर लेवल्सला बाईंग केलं। आणि FIIsने कालही सेलिंग केलं जवळपास 1200 कोटीचं आणि आजही जवळपास 800 कोटीचं सेलिंग केलं आहे। आणि तरीही मार्केटनं गेले 2 दिवस, काल आणि आज मंगळवार बुधवार, त्याची पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू ठेवला आहे। त्यामुळे थँक्स टू DIs आणि रिटेल इन्व्हेस्टर्स ज्यांनी बाय केलं। आणि ऑलमोस्ट मंडेचा जेवढा फॉल होता तो आज आपणाला मंगळवार आणि बुधवार या 2 सेशन्समध्ये निफ्टीनं रिकवर केला। बँक निफ्टी स्लाइटली अंडर परफॉर्मन्स, कारण मंडेला जवळपास 1500 पॉईंट मायनस गेलेली बँक निफ्टी फक्त 1000 पॉईंट बाउन्स झाला आहे। 35,600वरनं बँक निफ्टी ब्रेक झालेली 34,000पर्यंत, आणि आता आज क्लोजिंग सेशनला बँक निफ्टी 35,000च्या अबव क्लोज दिले। बँक निफ्टी महत्त्वपूर्ण लेवल रेजिस्टन्सच्या वर बंद दिलं, तेही शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बँक निफ्टीला ब्रेकआउट आला आणि निफ्टी ऑलमोस्ट त्याचा महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 17,000 इथे येऊन बंद झालेली आहे। मग बघू ओपन इंटरेस्ट डेटा आपल्याला काय सांगतो। आज ओपन इंटरेस्ट डेटानुसार 17,000 बँक निफ्टीसाठी उद्या मेक और ब्रेक आहे। 17,000च्या खाली असेल तर निफ्टी 16,900 किंवा 16,800, 850पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल, कारण 17,000ला 51 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे आणि 16,800ला जवळपास 51 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे। त्यामुळे तशी ब्रॉड रेंज 17,000 आणि 16,800 आहे। पण आजचं जे क्लोजिंगला आलेलं बाईंग बघता मला असं वाटतं निश्चित उद्या एक पॉझिटिव्ह ओपनिंग जर बघायला मिळालं तर ते 17,000च्या वर होईल। आणि जर 17,000च्या वरती निफ्टी सस्टेन झाला 17,050, 17,030 आणि 50च्या वर, तर निश्चित निफ्टी 17,100 किंवा 17,150 पर्यंत उद्याच्या सेशनला जाऊ शकते। आणि जर उद्या 17,050च्या वरती निफ्टीनं बंद दिला तर निफ्टी नेक्स्ट वीकमध्ये किंवा विकेंडपर्यंत 17,300पर्यंत जाऊ शकतं, कारण त्या पद्धतीनं त्याच्यावरचे लेवल्स ओपन होतील आणि एक चांगलं फॉल रिकव्हरी करून मार्केटला बाईंग येईल। आणि जे सेलिंग डेस्क आहे FIIचा स्पेशली, तो सुट्टीवर जाईल, म्हणजे ऑलमोस्ट गेला आहे। त्यामुळेच त्यांच्याकडनं विक्रीची जरी आकडे आले असतील तर त्यांचे काही देश या इंडिया आपल्या इथं जे काही एम्प्लॉईज असतील त्यांना ज्या पद्धतीचे आदेश असतील त्या हिशोबाने ते विकत असतील असं म्हणा। त्यामुळे थोडासा व्हॉल्यूम त्यांचा म्यूट राहील, कमी राहील,
आणि जर तुम्हाला ओळखायचं आहे की एफ आय एस कधी बाईंगला येतात तर 2 शेअरवरच तुम्ही लक्ष ठेवा. HDFC आणि HDFC बँक हे 2 शेअर एफ आय एसचे फेवरेट आहेत. ज्या दिवशी HDFC बँक या 2 शेअरमध्ये चांगली 2-3% पॉझिटिव्ह अपमूव्ह बघायला मिळेल, निश्चित तुम्ही समजून जा की एफ आय एस बॅक टू पॅव्हेलियन आलेले आहेत आणि बाईंग करत आहेत. त्यामुळेच त्यांचे फेवरेट शेअर्स HDFC बँक हे आहेत. त्यामुळे ते निश्चित वाढतील आणि तोच आपल्याला एक सिग्नल मिळेल त्याचवेळी की एफ आय एस आता बाईंग मोडमध्ये आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्या 2 शेअरवर पर्टिक्युलरली लक्ष ठेवू शकता लाईव्ह मार्केटमध्ये, जेणेकरून तुम्हाला क्लोजिंग सेशनचाही वाट बघावं लागणार नाही की एफ आय एस बाय करणार आहेत का सेल करणार आहेत. कारण आज ही मार्केट तुम्ही एवढं वर आलं आहे, निफ्टी पण जवळपास 600 पॉईंट वर आलं आहे, पण HDFC बँक फक्त 30 ते 40 रुपये वर आला आणि HDFC मोठा तो अजिबात नाही, तिथेच 2500च्या अराउंड ट्रेड होतो आहे. याचं कारण एफ आय एस कंटिन्यू सेल करतात आणि त्यांचा फेवरेट स्टॉक HDFC ट्विन्स आहेत. त्यामुळे ज्या दिवशी ते वाढतील निश्चित एफ आय एसचे बाय आकडे आपल्याला बघायला मिळतील, असा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. बघू कधी ते वाढतील. DISने आज जवळपास 1593 करोडची खरेदी केलेली आहे. त्यामुळे उद्यासाठी ट्रेडिंग रेंज अबाव 17,000, निफ्टी 17,100पर्यंत जाऊ शकते आणि बिलो 17,000 जर उद्या ओपन झालं तर 16,900 आणि 16,800 850पर्यंत निफ्टी येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये 35,000 चांगली रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून क्लोजिंगला बंद दिलं आहे, पण तरीही अजून 35,000 हा एक इंटॅक्ट आहे मेक ऑर ब्रेक लेवल. त्यामुळे कारण 35,000च्या कॉलमध्ये जवळपास 20 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे आणि 35,000च्या पुटमध्ये जवळपास 15 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळं अबाव 35,000 जर उद्या बँक निफ्टी राहिली तर निश्चित 35,200 किंवा 35,300पर्यंत जाईल. बिलो 35,000 असेल तर 34,800पर्यंत निफ्टी परत पुन्हा येण्याचा प्रयत्न करेल, कारण 34,800ला सपोर्ट आहे, जिथे जवळपास 15 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. 35,300 आणि 35,000च्या वरती असेल तर 35,200 आणि 35,300 ही लेवल उद्यासाठी बँक निफ्टीला तुम्ही वॉच करा, तिथेपर्यंत जाईल. 35,000च्या अभाव असेल तर 35,000च्या बिलो असेल तर 34,800पर्यंत बँक निफ्टी उद्या येऊ शकतं. ॲडव्हान्स डिक्लायन्स रेशोमध्ये आज वाढणाऱ्या शेअर्सची संख्या कंटिन्यू दिवसभर इंटॅक्ट होती. 1434 शेअर्स वाढून बंद झाले आहेत NSEमध्ये. त्याच्या बाजूला 423 शेअर्स मायनसमध्ये निगेटिव्हमध्ये बंद झालेत आणि निफ्टी 50मध्ये सुद्धा जवळपास 42 शेअर्स वाढून बंद झालेत आणि 8 शेअर्स फक्त मायनसमध्ये क्लोज झालेत. लॉंग बिल्टअप डेटानुसार बघायचं झालं तर बिर्ला सॉफ्ट, SRF, मदरसन सुमी आणि इंडिया सिमेंट या 4 शेअरमध्ये प्राईस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्ट यानुसार असं वाटतं की बाईंगच्या पोझिशन डेव्हलप झाले. त्यामुळे हे 4 शेअर्स तुम्ही उद्याच्या सेशनला इंट्राडेसाठी घेऊ शकता. त्या हिशोबाने बिर्ला सॉफ्ट तुम्ही 482 रुपये स्टॉप लॉसनं बाय करा, SRF 2249च्या स्टॉप लॉसनं बाय करा, मदरसन सुमी 210च्या स्टॉप लॉसनं बाय करा आणि इंडिया सिमेंट 184 या स्टॉप लॉसनं तुम्ही बाय करू शकता. इंट्राडेमध्ये हे 4 शेअर पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहतील. शॉर्ट बिल्टअप डेटामध्ये म्हणजे प्राईस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्टनुसार असं वाटतं की डिक्सॉन टेक्नॉलॉजी, ICICI जनरल इन्शुरन्स आणि अपोलो हॉस्पिटल या 3 शेअरमध्ये प्राईस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्ट डेटानुसार मंदीच्या पोझिशन डेव्हलप झालेत असं वाटतं. त्यामुळे हे तिन्ही शेअर उद्या निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहतील. त्यानुसार जर तुम्ही डिक्सॉन टेक्नॉलॉजी सेल करणार असाल तर 5,470च्या स्टॉप लॉसनं सेल करा. कारण डिक्सॉन टेक्नॉलॉजीला आज सकाळी न्यूज होती की इन्कम टॅक्सचे छापे डिक्सॉन टेक्नॉलॉजीच्या ऑफिसवर पडलेले आहेत. त्यामुळं क्लोजिंगला डिक्सॉन टेक्नॉलॉजी बराच खाली आला आणि त्यामुळे त्यात शॉर्ट पोझिशन डेव्हलप झालेत असं वाटतं. त्यामुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजी तुम्ही 5,470च्या स्टॉप लॉसनं शॉर्ट करू शकता. ICICI जनरल इन्शुरन्स 1,373च्या स्टॉप लॉसनं शॉर्ट करू शकता. अपोलो हॉस्पिटल 4,835च्या स्टॉप लॉसनं शॉर्ट करू शकता. हे तिन्ही शेअर उद्या निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहतील. सेक्टरल इंडिसायझेसकडे बघायला झालं तर आज ही सगळे सेक्टर्स वाढून बंद झालेत, सगळे सेक्टर्सचे हेवी वेट वाढून बंद झालेत. कालही सेम पिक्चर होतं. कालसुद्धा सगळे ऑल सेक्टर्स ग्रीनमध्ये क्लोज झालेत आणि सगळ्या सेक्टर्सच्या हेवी वेटमध्ये बाईंग होऊन बंद झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे की विदाऊट FII बाईंग ऑल सेक्टर्स ऑल ओव्हर द ब्रॉडबेस मार्केट रॅली करतं. हे एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट मार्केटमध्ये आहे. त्यामुळे जर FIIs बाईंगला आले तर निश्चित निफ्टी, बँक निफ्टी आणि ऑल सेक्टर्स चांगले शूट होतील. त्यामुळे तुम्ही FIIच्या बाईंगवर लक्ष ठेवा. त्यासाठी HDFC ट्विन्स तुम्ही ट्रॅक करू शकता. ग्लोबल मार्केट्सकडे बघायला झालं तर युरोपियन मार्केट फ्लॅट पण पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये ट्रेड करत आहेत. डाव जोन्स फ्युचर्ससुद्धा पॉझिटिव्हमध्ये पण फ्लॅट ट्रेड करतात. जवळपास 40 पॉईंट प्लस आहेत डाव फ्युचर्स. आणि अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा गेले 2 दिवस कंटिन्यू रॅली झाल्यानंतर एक रॅली पॉज येईल असं वाटतं, कारण तेही हॉलिडे मोडमध्ये आहेत. फ्रायडेला US मार्केट बंद आहेत. त्यामुळे उद्याचा एकच दिवस, आज आणि उद्या 2च दिवस US मार्केट असेल आणि तेही हॉलिडे मूडमध्ये असल्यामुळं मला वाटत नाही की फारसी US मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची अप और डाऊन मूव्ह येईल.
त्यामुळे एक फ्लॅट सेशन्स दोन्ही दिवस US मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. त्यामुळं अकॉर्डिंगली आपल्यालाही एक फ्लॅट सेशन बघायला मिळू शकतो. पण उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळं वोलाटाईल ट्रेड अपेक्षित आहे. बघू मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होतं. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. माझी चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.